नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यशोधरा कोचिंग क्लासेसमध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक अवघड गणिताचं उत्तर हे सोप्या पद्धतीने भेटतं. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 10th क्लासचा जो थर्ड चॅप्टर आहे मॅथमॅटिक्स फर्स्ट मधला, तो आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत. आणि आपल्या चॅप्टरचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, एपी. शॉर्टली तुम्ही याला एपी असंही म्हणू शकता, अरिथमेटिक प्रोग्रेशन. हा चॅप्टर तसं पाहिला तर इट्स अ व्हेरी सिंपल चॅप्टर, खूपच सोपा चॅप्टर आहे. आणि यामध्ये आपल्याला डिफरंट टाईप्सची वर्ड प्रॉब्लेम्स सुद्धा या ठिकाणी पाहायचे आहेत. तर चॅप्टरमध्ये नेमका कंटेंट काय आहे, तर चॅप्टरमध्ये फर्स्ट आपण अंडरस्टँड करणार आहोत की व्हॉट ॲक्च्युअली द सिक्वेन्स इज. सिक्वेन्स काय असते, हा तुमचा पहिला पॉईंट आहे. सेकंड पॉईंट आहे व्हॉट ॲक्च्युअली द अरिथमेटिक प्रोग्रेशन. एपी कशाला म्हणायचे, अरिथमेटिक प्रोग्रेशन इज व्हॉट. देन द थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट, nth टर्म ऑफ एन एपी. अरिथमेटिक प्रोग्रेशनची nth टर्म. आणि जो तुमचा चॅप्टरचा लास्ट पॉईंट आहे त्यामध्ये द सम ऑफ n टर्म्स ऑफ एन एपी, हा तुमचा लास्ट पॉईंट असेल. तर त्याचे दोन इम्पॉर्टंट फॉर्म्युले आपण या ठिकाणी डिराईव्ह करणार आहे आणि त्या दोन प्रॉब्लेमवर फॉर्म्युल्याच्या आधारेच आपण प्रत्येक गणिताचं उत्तर या ठिकाणी मिळवणार आहेत. सो व्हेरी इझी अँड व्हेरी इंटरेस्टिंग चॅप्टर. सो लेट अस बिगिन विथ द फर्स्ट टर्म, फर्स्ट कन्सेप्ट ऑफ दिस चॅप्टर, दॅट इज कॉल्ड सिक्वेन्स. चॅप्टरमध्ये तुमची पहिली टर्म जी आहे सिक्वेन्स, ती कशाला म्हणायचे पहा. A set of numbers are arranged in a definite order is called a sequence. आता पहा, आपल्याकडे अनेक प्रकारचे नंबर्स आपण मॅथमॅटिक्स मध्ये पाहत असतो आणि नंबर्सला आपण वेगवेगळ्या प्रकारे अरेंज करतो. नंबर्स जे दिलेले असतील किंवा आपण लिहिलेले नंबर्स असतील, या लिहिण्यामध्ये जर एक डेफिनेट ऑर्डर असेल, एक पर्टिक्युलर पॅटर्न असेल, तर अशा ग्रुपला किंवा अशा सेटला आपण त्या ठिकाणी सिक्वेन्स असं या ठिकाणी म्हणतो. मराठीमध्ये सिक्वेन्सला क्रमिका असंही म्हटलं जातं. आता मग यामध्ये काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहता येतील का. सो सी द नॅचरल नंबर सेट. नॅचरल नंबर सेटमध्ये तुम्ही काय नंबर सांगता, 1 2 3 4 अशा पद्धतीनं. तर ह्याच्यामध्ये काय पॅटर्न आहे, तर येणारा नेक्स्ट जो नंबर भेटतोय मला, तो पहिल्यापेक्षा एकने जास्त आहे. हा त्याच्यामध्ये काय आहे, एक पॅटर्न आहे. दुसरा आपण या ठिकाणी सेट ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर्स. आता इवन नॅचरल नंबर्स म्हटलं कसं घेतो आपण, 2 देन 4 6 8 या पद्धतीनं. म्हणजे नेक्स्ट जो काही नंबर येणार आहे तो प्रिव्हियस नंबरपेक्षा 2 ने जास्त आहे. तर ही त्याच्यामध्ये एक डेफिनेट ऑर्डर असणं आवश्यक आहे. जर मी नंबर लिहिले पहा 15 20 25 30 40 अशा प्रकारे, तर हे जे नंबर मी लिहितोय ह्यामध्ये कुठल्याच प्रकारचा पॅटर्न जर दिसत नसेल, सो दिस इज नॉट अ सिक्वेन्स. मग ती सिक्वेन्स नाही आहे असं आपण म्हणतो. तर सिक्वेन्स हा एक स्मॉल एलिमेंट किंवा स्मॉल पार्ट आहे आपल्या चॅप्टरचा. तर फक्त तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की दिलेल्या सेट ऑफ नंबरमध्ये जर एक डेफिनेट पॅटर्न असेल, त्यांची अरेंजमेंट एक डेफिनेट ऑर्डरने केलेली असेल, तर त्याला आपण या ठिकाणी सिक्वेन्स असं या ठिकाणी म्हणणार आहेत. सो सी द सम एक्झाम्पल्स ऑफ सिक्वेन्स हिअर. आता यामध्ये मी काही एक्झाम्पल्स इथं लिहिलेले आहेत. ह्या एक्झाम्पल्स वरून आपल्याला सिक्वेन्स तर अंडरस्टँड करायचंच आहे, परंतु सोबत यामधल्या कुठल्या सिक्वेन्सेसला आपण एपी दॅट इज अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो, हेही तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. सो मराठी मीडियमचे जे स्टुडंट्स हे पाहत असतील त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी सांगणार आहोत की अरिथमेटिक प्रोग्रेशनला मराठीमध्ये अंकगणितीय श्रेणी असंही म्हटलं जातं. सो नाव व्हेरी फर्स्ट वी हॅव द फर्स्ट एक्झाम्पल हिअर 1 4 7 10 30 अँड सो ऑन. आता हा जो ग्रुप आहे नंबरचा, याला मी सिक्वेन्स पहिले म्हणू शकतो का पहा. आता पहा, हा नंबर पहिल्यापेक्षा 3 ने जास्त आहे, परत तिसरा दुसऱ्यापेक्षा 3 ने जास्त आहे,
चौथा तिसऱ्यापेक्षा 3 ने जास्त आहे, परत या ठिकाणी पाचवा नंबर चौथ्यापेक्षा सुद्धा 3 ने जास्त आहे, म्हणजे नेक्स्ट जो नंबर मला भेटतोय तो पहिल्यापेक्षा 3 ने जास्त आहे. म्हणजे प्रत्येक नंबरमध्ये मी 3 जर ऍड केलं तर मला नेक्स्ट नंबर भेटतोय. म्हणजे मला इथं ऍडिशनची प्रोसेस करावी लागते. म्हणून ह्याला मी सध्या सिक्वेन्स असं म्हणू शकतो. दिस इज अ सिक्वेन्स. तर सिक्वेन्समध्ये काय ऑर्डर आहे किंवा काय त्याचा प्रॉपर्टी गुणधर्म काय आहे, तर जो नंबर तुम्हाला भेटतोय तो नंबर पहिल्या नंबरमध्ये 3 ऍड करून बेरीज करून भेटतोय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. द सेकंड वन 6, 12, 18, 24 म्हणजे हा आपण 6च्या मल्टिपल्स लिहिले आहेत, म्हणजे 6च्या पटीतील संख्या आहेत. प्रत्येक नंबर हा पहिल्या नंबरपेक्षा 6 ने जास्त आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या देखील ग्रुपला सिक्वेन्स या ठिकाणी म्हणता येतं. आणि ह्या सिक्वेन्सची प्रॉपर्टी काय आहे, तर प्रत्येक नंबर पहिल्या नंबरमध्ये 6 ऍड करूनच भेटतोय. म्हणजे याच्यामध्ये दोघांमध्ये बेरजेचा गुणधर्म वापरलेला आहे. वी हॅव द नेक्स्ट थर्ड एक्झाम्पल हिअर 3, 3, 3, 3 अँड सो ऑन. आता ह्या एक्झाम्पलमध्ये जर ऑब्झर्वेशन तुम्ही करत असाल तर पहिल्या नंबरमध्ये किती मिळवावं त्यावेळेस दुसरा नंबर भेटतोय 0. As we add the 0 in previous number, we get a number. So इथं देखील ऍडिशनच आपण यूज केलेलं आहे. सो दिस इज अ सिक्वेन्स अगेन. देन 14, देन 16, देन 64. आता ही सिक्वेन्स थोडी वेगळी आहे पहा. मी जर या नंबरला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 16 येते. 16 ला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 64 येते. म्हणजे इथं आता ऍडिशनची प्रॉपर्टी वापरलेली नाही आहे. हिअर इथं जे वापरलंय दॅट इज द प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन. गुणाकार करून पुढचा नंबर त्या ठिकाणी मिळवला जातोय. मग याला देखील आपण काय म्हणतोय, सिक्वेन्स म्हणू शकतो. यस, इट इज अ सिक्वेन्स. कारण याच्यामध्ये पॅटर्न आहे, एक डेफिनेट ऑर्डर आहे, जी आपण अशा पद्धतीने सांगू शकतो की पहिल्या नंबरला 4 ने गुण आपण नेक्स्ट नंबर मिळवू शकतो. सो दिस इज ऑल्सो सिक्वेन्स. आता इथं पहा क्वेश्चन नंबर 5 मध्ये आता पहा -0.5 जर याच्यामध्ये ऍड केला तर आपल्याला पुढचा भेटेल. -0. याच्यामध्ये ऍड केला तर -2 भेटेल. -2 मध्ये -0.5 ऍड केला तर -2.5 भेटेल. तर याच्यामध्ये सुद्धा ऍडिशनचीच प्रॉपर्टी यूज केलेली आहे. लास्टची प्रोग्रेशन किंवा सिक्वेन्स दिलेली आहे तुम्हाला 1 क्यूब, 2 क्यूब, 3 क्यूब, 4 क्यूब. म्हणजे प्रत्येक प्लेसचा त्या ठिकाणी क्यूब केलेला आहे. म्हणजे इथं गुणाकारही नाहीये आणि त्या ठिकाणी बेरीजही नाहीये. इथं घातांकाचा गुणधर्म त्या ठिकाणी वापरलेला आहे. सो दिस इज द वन ऑफ द सिक्वेन्स हिअर. हे देखील सिक्वेन्सेस आहेत. म्हणजे प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्याला एक डेफिनेट ऑर्डरने संख्यांची मांडणी केलेली पाहायला भेटते. म्हणून या सगळ्यांना मी काय म्हणू शकतोय, सिक्वेन्सेस. दीज आर द सिक्वेन्सेस. मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं क्रमिका. आता ज्या ज्या सिक्वेन्सेस मध्ये ऍडिशनचा गुणधर्म वापरलेला आहे, अ सिक्वेन्सेस इन विच द प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन इज युज्ड टू गेट द नेक्स्ट नंबर, त्या क्रमिकेला किंवा त्या सिक्वेन्सेसला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार आहेत. सो सी हिअर, दिस इज अन एपी. इथं पण आपण ऍडिशन पाहिलेलं आहे, दिस इज एपी. इथं ऍडिशनच पाहिलंय, दिस इज ऑल्सो एपी. या फोर्थ केसमध्ये आपण ऍडिशन वापरलेलं नाही, तर आपण वापरलंय मल्टिप्लिकेशन. सो प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन जर वापरलेली असेल तर अशा केसेसमध्ये आपण हिला एपी न म्हणता याला आपण जीपी असं म्हणणार आहे. जीपी म्हणजे काय, तर जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जिओमेट्रिक प्रोग्रेशन लक्षात येईल. नेक्स्ट आहे, दिस इज ऑल्सो एपी. इथं आपण -0.5 ऍड करत गेलो होतो. आणि लास्ट आहे, ही एपी ही नाहीये आणि जीपी ही नाहीये, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन देखील नाही आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन सुद्धा नाहीये. तर ही एक सिक्वेन्स आहे, एवढंच आपण त्याला म्हणू शकतोय. तर अशा पद्धतीनं अरिथमेटिक प्रोग्रेशन्स आपल्याला समजतील. सॉरी, दिस इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन, दिस वन.
तर अरिथमेटिक प्रोग्रेशन्स काय आहेत पहा. अशा प्रकारच्या सिक्वेन्सेस ज्या सिक्वेन्सेसमध्ये कॉन्सिक्युटिव्ह टर्म्समध्ये असलेला जो डिफरन्स आहे तो कसा पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. त्याला आपण एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. सेकंड इम्पॉर्टंट, ह्या ज्या जिओमेट्रिक प्रोग्रेशन्स आहेत ह्या आपल्याला या वर्गामध्ये नाही आहेत. इन आवर 10th क्लास वी आर लुकिंग ओनली टुवर्ड्स द अरिथमेटिक प्रोग्रेशन्स. फक्त अरिथमेटिक प्रोग्रेशन्सच आपण स्टडी करणार आहोत. आफ्टर दिस कुठल्याही सिक्वेन्समध्ये आणखी काही इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी आपण बघणार आहेत. कुठल्याही सिक्वेन्समध्ये ह्या ज्या टर्म्स असतात ह्यांना लिहिण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. ते कसं लिहिलं जातं. सो सी फॉर द फर्स्ट सिक्वेन्स हियर T1 is equal to 1, T2 is equal to 4, T3 is equal to 7, T4 is equal to 10 and T5 is equal to 30. म्हणजे T1 म्हणजे काय तर फर्स्ट टर्म, T2 म्हणजे सेकंड टर्म, T3 थर्ड टर्म, T4 फोर्थ टर्म ऑफ एन सिक्वेन्स. म्हणजे अशा पद्धतीनं आपण कुठल्याही सिक्वेन्समध्ये कितवीही टर्म टी या लेटरने यूज करतो. सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट आहे, तुम्हाला जर एखाद्या सिक्वेन्सची nth टर्म लिहायची असेल तर ती आपण Tn या पद्धतीनं रिप्रेझेंट करतो. Tn बोले तो nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन और nth टर्म ऑफ एन गिवन सिक्वेन्स. नाउ लुक एट द डेफिनेशन ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन. If the difference between two consecutive terms is constant, then the sequence is called arithmetic progression. एखाद्या सिक्वेन्समध्ये सलगच्या दोन टर्ममध्ये जर असलेला डिफरन्स कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन असं या ठिकाणी म्हणू शकतो. सिक्वेन्समध्ये सलगच्या दोन टर्म्समध्ये असलेला डिफरन्स जर कॉन्स्टंट असेल तर त्या सिक्वेन्सला तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकता. आता यामध्ये पहा, इफ ए इज द फर्स्ट टर्म of a sequence and D is difference in two consecutive terms. आता पहा, ए ही जर फर्स्ट टर्म असेल सिक्वेन्सची आणि सिक्वेन्सच्या प्रत्येक टर्ममध्ये प्रत्येक सलगच्या दोन टर्ममध्ये जर असलेला डिफरन्स हा जर डी असेल तर अशा वेळेस आपण त्याची पहिली टर्म T1 ही कशी लिहू शकतो, ए. दुसरी टर्म लिहू शकता तुम्ही ए प्लस डी. तिसरी टर्म तुम्ही लिहू शकता ए प्लस 2d. द फोर्थ टर्म यू कॅन राईट लाईक ए प्लस 3d. या पद्धतीनं डॅश 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 ॲज वी हॅव टू राईट द nth टर्म ऑफ दिस सिक्वेन्स. याची जर nth टर्म लिहायची असेल तर आपल्याला काय भेटेल पहा, we get a प्लस, आता पहा इथं जर 4 असेल तर इथं 1 म्हणजे इथला डिजिट या डिजिट पेक्षा एक ने कमी आलेला आहे. therefore we say n minus 1 into d. so this is called nth term of an AP. याला आपण nth टर्म असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच a ही फर्स्ट टर्म असलेली आणि डी ही कॉमन डिफरन्स असलेली जी सिक्वेन्स आहे याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकतो. आणि ते अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्ही ए ए प्लस डी ए प्लस 2d ए प्लस 3d अँड सो ऑन टिल वेअर ए प्लस n मायनस 1 इंटू डी अशा पद्धतीनं रिप्रेझेंट करू शकता. यामध्ये ए ला आपण फर्स्ट टर्म म्हणू, ए प्लस डी ला सेकंड टर्म, ए प्लस 2d ला थर्ड टर्म, ए प्लस 3d ला फोर्थ टर्म
आणि a प्लस n मायनस 1 इंटू डी ला nth टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन असं तुम्ही म्हणू शकता. नाव मूव ऑन द प्रॅक्टिस सेट 3.1 हिअर. यामध्ये जो तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे तो क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर AP. खालीलपैकी अरिथमेटिक प्रोग्रेशन्स कुठल्या आहेत त्या तुम्हाला आयडेंटिफाय करायच्या. सेकंड इम्पॉर्टंट, जर अरिथमेटिक प्रोग्रेशन असेल तर त्याच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती आहे आणि त्याच्या नेक्स्ट काही टर्म्स आपण या ठिकाणी लिहिणार आहेत. तर यासाठी तुम्ही बुक फॉलो करायचं आहे. सो सी हाऊ वी कॅन डू दिस. इन द फर्स्ट एक्झाम्पल हिअर वी हॅव अ सिक्वेन्स 2 4 6 8. तर हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना फर्स्ट T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6, T4 इज इक्वल टू 8 या पद्धतीने तुम्ही टर्म्सचे नोटेशन्स करायचे आहेत. देन चेक द कॉमन डिफरन्स यांच्यामध्ये किती आहे. T2 मायनस T1 दॅट इज इक्वल टू 4 मायनस 2 विच इज इक्वल टू 2, T3 minus T2 that is equal to 6 minus 4 that is also 2, T4 minus T5 that is equal to 8 minus 6 that is 2. Therefore T2 minus T1 is equal to T3 minus T2 is equal to T4 minus T3 which is equal to T5 that's all, which is equal to 2. Therefore we say 2, 4, 6, 8 and so on is an AP. ही अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे आणि याचा कॉमन डिफरन्स D जो आहे दॅट इज 2. तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. आणखी एक एक्झाम्पल आपल्या समोर आहे त्याही आपण या ठिकाणी पाहूयात. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये पाहू. See, T1 is equal to 2, T2 is equal to 5 by 2, T3 is equal to 3 and T4 is equal to 7 upon 3. Therefore, T2 minus T1 is equal to 5 by 2 minus 2. आता हे सबट्रॅक्शन करा that is 4, 5, 1 half येईल. Now T3 minus T2 करायचं आहे. T3 तुमचा 3 आहे आणि त्याच्यामधून 5 by 2 सबट्रॅक्ट करा. 6 minus 5 that is again 1 by 2 चे. T4 is 7 by 2. Therefore T4 minus T3 which is equal to 7 by 2 minus 3. So that is again half. So in this way आपण असं म्हणू शकतो therefore T2 minus T1 is equal to T3 minus T2 which is equal to T4 minus T3. Therefore the sequence that is 2, 5 by 2, 3, 7 by 3 and so on, 7 by 2 so on is AP. And common difference D किती असेल that is half. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे एक्झाम्पल्स कंटिन्यू करायचे आहेत. रिमेनिंग एक्झाम्पल्स जे प्रॅक्टिस सेटमध्ये फर्स्ट क्वेश्चनमध्ये आहेत या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू करा आणि आपण लागलीच सेकंड क्वेश्चन या ठिकाणी पाहू. मूव ऑन द क्वेश्चन नंबर 2 हिअर. क्वेश्चन नंबर 2 मध्ये वी हॅव गिवन अ फर्स्ट टर्म ऑफ एन AP अँड कॉमन डिफरन्स अँड वी हॅव टू राईट द अरिथमेटिक प्रोग्रेशन. म्हणजे तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म आणि त्यामध्ये असलेला कॉमन डिफरन्स त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यावरून तुम्हाला काय काम करायचं आहे तर ती अरिथमेटिक प्रोग्रेशन त्या ठिकाणी लिहायची आहे. एकूण 6 एक्झाम्पल आहेत, पैकी 3 मी सॉल्व करणार आहे. रिमेनिंग 3 एक्झाम्पल्स तुम्ही घरी सॉल्व करायचे आहेत. सो लेट अस सी द फर्स्ट एक्झाम्पल हाऊ टू सॉल्व दिस. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये T1 है ना, फर्स्ट एक्झाम्पल मध्ये T1 इज इक्वल टू A दॅट इज इक्वल टू 10. नाउ व्हाट इज T2? T2 is equal to A plus D that is equal to 10 plus 5 which is 15. T3 is equal to A plus 2D which is equal to 10 plus 2 into 5. So this is 10 and plus 10 that is 20 and so on. अशा पद्धतीने आपण required AP
अशी लिहू शकतो, दॅट इज 10, 15, 20 अँड सो ऑन. आले लक्षात? नाउ सी द सेकंड एक्झाम्पल हियर. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये आपण पाहूया. T1 is equal to A, which is -7. Now T2 is equal to A plus D. A plus D म्हणजे काय करायचंय पहा, -7 plus half. अशा पद्धतीने सॉल्व करा. आता तुम्हाला हे सम करता येईल. 7 दुने 14 हे वजा होईल आणि अधिक 1, तर हे -13/2 अशा पद्धतीने भेटेल. येते लक्षात? नेक्स्ट T3 is equal to A plus 2D, which is equal to -7 plus 2 into half. आता हाफ मध्ये हे 2 कॅन्सल होईल आणि फायनली तुम्हाला इथं -6 शिल्लक आहे. Therefore our required AP is काय असेल पहा, -7, -13/2, -6 and so on. आता काही ठिकाणी काही जण 13/2 ला 7.5 असं देखील लिहू शकतात, सॉरी 6.5 असं देखील ते लिहू शकतात. सो तेही चालेल. हा फ्रॅक्शन फॉर्म आहे. हीच टर्म तुम्ही डेसिमल फॉर्म मध्ये सुद्धा लिहू शकता. आफ्टर दिस वी हॅव द थर्ड एक्झाम्पल हिअर. थर्ड एक्झाम्पल मध्ये पहा, 6th एक्झाम्पल म्हटलंय मी थोडक्यात त्याला, म्हणजे तुमचं अकॉर्डिंग टू युअर प्रॅक्टिस दिस इज 6th एक्झाम्पल. मी 2nd, 4th एक्झाम्पल त्या ठिकाणी सोडून दिलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवायचे आहेत. 5th पण सोडलेला आहे. सो T1 is equal to A, which is equal to -19. T2 it is equal to A plus D, that is equal to -19 plus into bracket -4 असं लिहितो आपण. -19 -4 that is -23. Similarly T3 it is equal to A plus 2D. Now that is -19 plus 2 into bracket -4, -19 -8 and that is equal to -27. Therefore our AP is, आता इथं AP जी आहे ती अशी असेल -90 -23 -27 and so. तर अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट टर्म दिली असता आणि त्यामध्ये असलेला AP मध्ये असलेला कॉमन डिफरन्स दिला असता, रिक्वायर्ड AP लिहिणं हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन ॲक्च्युली काय आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनची फर्स्ट टर्म काय असते, कॉमन डिफरन्स काय असतो, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील. या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट जो तुमचा 3.1 आहे तो तुम्ही कंप्लीट करा.